हे नक्कीच मला वाटतं प्रत्येक बाईकडे असायला हवं. हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार आहेत. सो लास्ट काही मी जे ब्लॉग्स टाकलेत ना तर त्याला मस्त असे व्ह्यूज येतात ते. सो थोडी छान छान हॅपी आहे. पण आज ना मला म्हणजे सकाळी आता सगळं माझं ऑलमोस्ट आवरले, पण सकाळी उठल्यानंतर थोडेफार कामं होते एक्स्ट्राचे जे आपण करायचे असतात नाही का, म्हणजे जी कामं आपल्याला अशी आठवड्यानी 2 आठवड्यांनी 15 दिवसानंतर करायची असतात. सो अशी सगळी काही कामं होती, तर ती कामं पहिले आवरून घेतली आणि मग म्हटलं चला आता ब्लॉग बनवते. पण ना म्हणजे अगदीच तुम्हाला पण माहिती आहे 2-3 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. तुम्ही पण त्या बातम्या बघत असणार आहेत. सो ते ना थोडंसं मनाला खूप असं हिट होतं आहे की यार काय हे कसं आजकालची मुलं का असे विचार करतात. ठीक आहे, त्याचा पण त्यामागे काहीतरी रिझन असेल, बट त्या सगळ्या गोष्टीत थोडासा तोच विचार डोक्यांमध्ये होता आणि थोडं थोडं येताच त्या गोष्टी. जरी आपण इग्नोर करायचं म्हटलं ना तरी पण इग्नोर तर नाहीच करतायत, बट आहेत काही गोष्टींचा विचार होतोच आपल्याकडून. सो त्या मुलाने जी काही उडी घातली त्याच्यानंतर त्याचे आईवडीलसुद्धा तसे मागे गेले. सो या सगळ्या गोष्टींचं थोडंसं हे झालं. तर चला असं काही केलं नाही पाहिजे कोणी. म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करते आपला. आणि हो, मी ना म्हणजे मिशोवरनंच आहे ना एकदम रिजनेबल रेटमध्ये ना 2 गोष्टी मागवल्यात घरासाठी. तर त्या काय हे सांगते. घरासाठी इन द सेन्स एक माझ्यासाठी की मला किचन मध्ये वापरण्यासाठीची गोष्ट गरजेचीच होती खूप जास्त, तर ती एक गोष्ट आहे. आणि एक बेडरूमसाठी बेडशीट मागवलं आहे बाळांसाठी, म्हणजे बाळांच्या थीमनुसार, किड्सच्या थीमनुसार मागवलं आहे. ते पण खूप छान असं बेडशीट आहे. मी तुम्हाला इथे ना साईडला त्याचे ना छोटासा व्हिडिओ वगैरे देते, कारण ते ऑलरेडी मी लावले. ज्यावेळेस आलं पार्सल ना त्याच्यानंतर लगेचच मी ते लावून टाकलं होतं. सो मस्त अशी बेडशीट आहे. आता तुम्ही इथे साईडला बघताय, एक नंबर असा कलर आहे, एकदम फ्रेश कलर वाटतो. आता लहान मुलं म्हटलं की असे ब्राईट कलर्स त्यांना आवडतात आणि हा कलर एवढा भारी दिसतोय, खूप मस्त असा कलर दिसतोय. सो तुम्ही इथे साईडला बघत असाल, एवढी छान बेडशीट आहे ना, म्हणजे अगदीच आहे ना त्या बेडशीटचा वापर पुरेपूर करून घेतला. म्हणजे लिटरली ज्या दिवशी आली आहे बेडशीट त्याच दिवशी आम्ही ना ती बेडवरती टाकली आहे. मला वाटतं काल परवाच्या दिवशी आली असेल, मंडेला और ट्यूजडेला वगैरे आली असेल असं काहीतरी. सो त्याच वेळेस टाकली आहे. ज्यावेळेस आणली तर माझं कोणतंही पार्सल आलं तर ती खोलायची सगळ्यात जास्त इच्छा म्हणा किंवा एक्साइटमेंट असते ती दोघांची असते. त्या मम्मा पार्सल कैची, मम्मा पार्सल कैची एवढंच म्हणायचं चालू असतं. सो मग ते पार्सल ओपन केलं, लगेचच त्यांना ती चादर टाकली. एवढी छान अशी चादर दिसते ना, तुम्ही बघू शकता. प्युअर कॉटनमध्ये, त्याला साईडने पूर्ण इलॅस्टिक वगैरे. सो ती कोणत्याही बेड असेल, आता मी किंग साईजची मागवली आहे, बट ती बेडला एकदम प्रॉपरली बसून जाते. सो अजिबातच त्याचा काही इश्यू येत नाही की सरकती आहे, काढावं लागेल किंवा काय, अशी काहीच नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे मी ना माझ्यासाठी ॲप्रन मागवले, कारण मला ज्यावेळेस भांडे वगैरे घासतो ना त्यावेळेस ड्रेस खराब होतात. स्वयंपाक करताना समजा आपण भाकरी चपाती वगैरे करतो त्यावेळेस पण पीठ पूर्ण उडतं किंवा भाजीचं तेल उडतं. सो त्याच्याने ड्रेस भरपूर असे माझे खराब झालेले आहेत, भरपूर ड्रेस खराब झालेले आहेत, त्याच्यावरती डाग वगैरे उडून. आणि नॉर्मली म्हणजे नाही का नाहीच होत वापरणं. सो म्हटलं चला नाही, आता ती एक गोष्ट गरजेची आहे, सो ती मागवावी. सो मी ॲप्रन मागवले, ते तुम्हाला दाखवते. सो हे असं ॲप्रन आहे. आता याच्या साईडला एक व्हिडिओ तर तसं तुम्हाला देतेच मी, पण हे बघा हे असं आहे. आणि कपडा पण आहे ना त्याचा चांगला आहे, म्हणजे कपड्याचं तर नसतंच, कपड्याचं असेल तर ते ऑलरेडी ओलं होऊन जाणार. आतल्या बाजूने असा थोडासा कपडा आहे आणि इकडून समोरून छान अशी प्रिंट आहे. याच्यामध्ये ग्रे कलरसुद्धा अवेलेबल आहे आणि हा रेड पिंकमध्ये होता आणि इथे पॉकेटसुद्धा दिलेलं आहे त्याला. आता हे काल रात्री आलं होतं, सो ते मी वापरलं पण आहे, पण एक नंबर आहे, म्हणजे अजिबात ओलं होत नाही. सो म्हटलं हे पण तुमच्यासोबत शेअर करा. इकडे मी साईडला त्याचा व्हिडिओ पण देते आहे. खूप भारी वाटतं आहे. आणि म्हणजे ना काय होतं की आपल्या लेडीजचं कसं असतं की कधी प्रोग्राम असतात, साडी वगैरे घालतो किंवा कुठंतरी बाहेर जायचं, पण अचानक परत किचनमध्ये काम करायला लागलं ना की मग त्यावेळी असं होतं की कपड्यांवरती उडतं किंवा काय, मग त्यासाठी हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे. सो हे नक्कीच मला वाटतं प्रत्येक बाईकडे असायला हवं. सो अशी काही माझी ऑनलाईन शॉपिंग होती आणि इथून पुढचं जे काही दिवसभरात होणार आहे तर ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आणि बऱ्याच दिवसांपासून आहे ना पास्ता मी आणून ठेवला आहे. सो मग माझं असं चाललं आहे की तो ट्राय करायचा आहे मला. तर म्हटलं चला आज बनवूयात संध्याकाळी वगैरे. मी त्याची रेसिपी क्विकमध्ये शेअर करेल एकदम. आणि मी यावेळेस नवीन नाहीतर नेहमी ना त्याचे लॉंगवाले असतात, नाहीतर नेहमी ते राऊंडवाले असतात ना मॅक्रोनी टाईप, तर ते वाला पास्ता आणत असते मी. पण यावेळेस वेगळा आणला होता. सो म्हटलं त्याला तर रेड सॉस पास्ता टाईपमध्ये बनवून बघावा. रेड सॉस तर प्रॉपर बनवणार नाही आहे, कारण तेवढा मला वेळच नाही आहे.
जस्ट नॉर्मली असा पास्ता बनवणार आहे. सो तो पण तुमच्यासोबत शेअर करते. कसा वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळा. आणि बाकीच्या गोष्टी जसं काही दिवसभरात होईल तर तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. चला आजचा इथून पुढचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. आता सकाळी उठल्याबरोबर तर आहे ना सगळी काही जी काही कामं होती माझी तर ती आवरून घेतली होती. आणि फक्त आता माझं आणि बाळांची अंघोळ बाकी होती फक्त. सो मग इकडे आहे ना मी बाकीचे जे काही किचन वगैरे क्लीन करायचा होता तर म्हटलं त्याआधी आहे ना आपले जे पिठाचे डबे असतात तर ते घासून घेऊयात. कारण आता पिठं पण त्यातली बरीचशी संपत आली होती. म्हटलं आता दळणं करायच्या आधीच आहे ना ही सगळी कामं करून घ्यायची असतात. कारण काय होतं की आपण प्रत्येक वेळी जर त्याच डब्यामध्ये जर पीठ भरत असू तर मग ते एक चुकीचं आहे, त्यामध्ये जाळी वगैरे पकडायची शक्यता असते. सो मग त्यामुळे ते डबे वारंवार घासून घेतलेलेच बरे असतात. सो मग आहे ना मी इकडे पटापट असे डबे घासून घेत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला दर 15 दिवसातून म्हणा किंवा ज्यावेळेस आपलं दळण संपतं तर त्यावेळेस आपण हे पिठाचे डबे घासून घेत असतो आणि ते घासायलाच हवेत. कारण त्याच्यामुळे ना मग आपलं पुढचं जे पीठ आपण त्यामध्ये नवीन बनवून टाकतो तर मग त्यामध्ये ना जाळी वगैरे लागायची शक्यता नसते. सो अशा काही गोष्टी असतात. सोबतच आपल्याला किचनचं क्लिनिंग पण वरच्यावर करायला हवं. जसं की आपण ओटा वगैरे, तसं तर माझा रेग्युलरली ओटा आपला धुवून वगैरे असतो. कारण पाणी जवळ आहे आणि पाणी सोपं आहे नाही का, इझिली आहे पाणी काढून टाकायला. त्यामुळे ना एकदम मला व्यवस्थित पडतं की यावरच्या ज्या व्हाईटवाल्या टाईल्स दिसतात तर त्या घासून वगैरे ना सगळं क्लीन करायला. सो अशा प्रकारे ना मी माझं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि त्यानंतर मग आहे ना म्हटलं आता चला संध्याकाळसाठी पास्ता बनवायचा होता. सो त्याच्याच तयारीला लागले होते. तर सगळ्यात पहिले तर पास्ता इकडे आहे ना मस्तपैकी बॉईल करून घेतला. तर तो पूर्णपणे बॉईल झाला की त्याला आहे ना चाळणीमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर मग आहे ना इथं कढईमध्ये ना मस्त असं बटर आणि थोडंसं तेल टाकून मिक्स केलं. कारण बटर जर फक्त असेल तर बटर लवकर जळतं, त्यासाठी थोडंसं तेल त्यामध्ये वापरायचं. सो आता इकडं मस्तपैकी बटर आणि तेल मेल्ट होतं आहे. त्यानंतर त्यामध्ये ना अगदी बारीक आहे ना एक 3 ते 4 लसणाच्या पाकळ्यांचं आहे ना छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये ना फ्राय करून घ्यायचे. तर ते करून झाले की आपण ज्या ज्या भाज्या कट केल्या जसं की कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, सोबतच माझ्याकडे स्वीटकॉर्न होते. सो स्वीटकॉर्न पण मी त्यामध्ये ॲड केले. आणि अजून तुमच्याकडे जर कोणत्या भाज्या असतील वेगळ्या तर तुम्ही त्यासुद्धा टाकू शकता. जसं की ब्रोकोली असेल, गाजर असेल, या सगळ्या गोष्टी. सो आता ह्या सगळ्या भाज्या छानपैकी तेलावरती परतून घ्यायच्या, जसं की सॉटे करून घ्यायच्या. आणि या सगळ्या सॉटे करत असताना आहे ना थोडासा गॅस आहे ना हायच ठेवायचा. त्यामुळे त्या पटपट शिजल्या पण जातात आणि छान टेस्ट येते त्यांना. त्यानंतर मग इकडे ना माझ्याकडे मेयोनीज होतं. सो ते मी मेयोनीज पण ॲड केले. त्यानंतर त्यामध्ये टाकलं थोडंसं टोमॅटो केचप, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि सोबतच आहे ना जो पास्ताचा मसाला भेटतो ना दुकानामध्ये, तुम्हाला तो इझिली भेटून जाईल. तर तो मसाला मी इथे ॲड करते आणि त्या मसाल्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. सो इकडे ना मी पास्ताचा जो मसाला भेटतो तर तो ॲड करून घेतला. आणि तो ॲड केल्यानंतर आपल्याला थोडा वेळ ना एकदम थोडंसं पाणी टाकायचं, हलकंसं पाणी टाकून आहे ना त्याला छान परतून घ्यायचं. जेणेकरून आहे ना जो मसाला असतो तो पण छान कुक होतो आणि आपल्या ज्या भाज्या असतात त्यांना पण छान मसाला असा लागतो. सो मग आहे ना इकडे मस्तपैकी आपल्याला ना सगळ्या भाज्या वगैरे परतून घ्यायच्यात. त्यानंतर त्यामध्ये आपण जो बॉईल केलेला पास्ता आहे तर तो टाकायचा. आता इकडे तुम्ही ना दुसरा कोणत्याही प्रकारचा म्हणजेच की शेपमधला पास्ता असेल तर तो वापरू शकता, कारण तो मसाला ऑल इन वनच आहे. सो अशा प्रकारे ना इकडे मी पास्ता बनवून घेतला. आणि सगळ्यात जास्त मला जे काय आवडत असेल तर ते ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स पास्तामध्ये. सो मग आहे ना इकडे माझ्याकडे घरात ओरिगॅनो वगैरे शिल्लक होतं. सो मी ओरिगॅनो टाकलं. तर इकडे माझा पास्ता मस्तपैकी आता तयार झाला आहे. त्यानंतर मग आम्ही दोघांनी पण पास्ता खाल्ला आणि खरंच खूप छान टेस्ट होती. तो पण ते ज्यावेळेस खात असताना मी ना व्हिडिओज घेतला नाही. सो त्यामुळे ते काय तुमच्यासोबत शेअर करत नाही. पण खरंच खूप छान टेस्ट झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि खरंच हा इंडियन स्टाईल पास्ता एक नंबर लागतो. तर ना मी जस्ट रँडम व्हिडिओ स्टार्ट केला आणि ना आत्ता मी भाकरी बनवत होते. हे बघा इकडे ना अजून भाकरी तव्यावरतीच आहे माझी आहे. पण मी भाकरी बनवत असताना ह्या दोन पिल्ले एवढे जास्त उद्योग करत होते, तुम्हाला दाखवते. इकडे बघा, तसं तर कपाट ओपन करून ठेवलंय पण त्यांचा अवतार दाखवते मी तुम्हाला. आता काय केलंय इकडे बघ. आणि हे काहीच असं पीठ पूर्ण आरशाला लावून टाकलंय. इकडे बघू, इकडे बघू, तुझा अवतार बघू दे. काय केलंय, काय लावलं ते, काय काय केलंय, काय
काय दीदी दीदी काय हवंय? काय अवतार केलाय शरू? केस बघू तुझे, केस बघू दे इकडे मला. कसा अवतार करून घेतलाय तो? हा इकडे बघू, इकडे बघू. शौर्य बघू इथं मा, बघू इकडे कसं दिसतंय. असा सगळा गोंधळ घालतात ते दोघं जण. आत्ता दोघांनी पण गॉगल्स घेतले ते आणि इकडे मस्त खेळायचं चाललंय दोघांचं. सो चला आता मी ना स्वयंपाक बनवत होते. माझ्या भाकरी ऑलमोस्ट होत आल्या ते आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे मला, जी की एकदम भारी ड्राय अशी चटणी असते, झटपट बनवून आणि बरेच दिवस टिकते. त्यात जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तरीसुद्धा खूप छान टिकते. आणि इकडे मस्तपैकी ना पावटा टाकून भात केला, म्हणजे दिवसांपासून मला खायचा होता. सो आहोंचं असं होतं, त्यांना नव्हता खायचा भात, तर मग म्हटलं आता भाकरी पण बनवते सोबत शेंगदाण्याची चटणी आणि मस्त मस्त स्वीट कॉर्नची भाजी बनवणार आहे. तर कट टू डे 2. तर आजचा दुसरा दिवस आहे. रात्री मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर डिरेक्टली झोपून गेले. दिवसभरात खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं, सो त्यामुळे लवकर झोप लागली आणि लवकर झोपून गेले. त्यात मी ब्लॉग एडिट करायचा विसरले. आता सकाळी ब्लॉग एडिट करत असताना माझ्या ते लक्षात आलं. सो म्हटलं चला आता ब्लॉग एंड करते आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका, कारण नेक्स्ट व्हिडिओ आपला रक्षाबंधनचा असणार आहे. जसं की या दोन्ही बाळांचं रक्षाबंधन कसं होतं आणि माझं रक्षाबंधन कसं असणार आहे, तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच मी मम्मीकडे पण जाणार आहे. सो तिकडं गेल्यानंतर पण अजून काय काय मस्ती करतोय, अजून कुठे फिरायला वगैरे जातोय, तर हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो चला इथून पुढचे ब्लॉग नक्की तुम्ही कंटिन्यू बघा आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.